नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा। आणि आज आपण बघणार आहोत नाचणीचे डोसे। तर हे खूप पौष्टिक आहेत आणि बनवायलाही तेवढेच सोपे आहेत। तर याचं प्रमाण आधी बघून घेऊयात। इथे आपण 1 वाटी जे आहे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे ज्वारीचं पीठ आणि 2च चमचे बेसनाचंही पीठ घेतलेलं आहे। तर हे प्रमाण घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये फक्त पाण्यात भिजत घालायचं। तर बघूयात आपण हे कसं करायचं। आधी हे नाचणीचं पीठ, बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ, तर याच्यात लागेल तसं पाणी घालून हे जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत जशी डोश्याची कन्सिस्टन्सी असते अगदी त्याच कन्सिस्टन्सीला हे भिजवायचं। आता तुम्ही बघू शकता की कन्सिस्टन्सी जी आहे ती रनी आलेली आहे, अशी आलेली आहे। तर ह्याला आपण 15 मिनिटं असंच झाकून भिजवत ठेवायचं। तर हे 10 मिनिट पीठ आपण भिजवून ठेवलेलं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि लागलं तर थोडंसं पाणी घालून हे मिक्स करायचं। इन्स्टंट हे डोसे जे आहेत ते तयार होतात। तर आता जी आपल्याला हवी आहे ती कन्सिस्टन्सी आलेली आहे। तर आता याच्यामध्ये आपण निम्मी इनोची पुडी घालणार आहोत आणि थोडंसं या इनोवरती पाणी घालायचं आहे, अगदी थोडं, आणि एकाच डायरेक्शन मध्ये असं फिरवून घ्यायचं। मीठ पण घातलेलं आहे, थोडासा इनो घालायचा म्हणजे इन्स्टंट डोसे लगेच होतात। तर इथे तवा गरम करून घेतलेला आहे डोसे टाकण्यासाठी। आता थोडंसं तेल घालूयात आणि नंतर हा डोसा पसरून घ्यायचा। आपण जसे उत्तापे टाकतो अगदी त्याचप्रमाणे हे पण पीठ तव्यावर टाकून घ्यायचं। बाहेरून आत शक्यतो पीठ घालायचं जेणेकरून मधला जो भाग असतो, मध्यम भाग, तो करपत नाही। तर इथे बघू शकता तुम्ही, याला व्यवस्थित होल सुद्धा पडलेले आहेत। आता हे असंच दोन्ही साइडनी खरपूस भाजून घ्यायचा डोसा। इथे बघू शकता तुम्ही की सोनेरी होईपर्यंत एका साइडनी भाजलाय आपण आणि हा पलटून घेतला। तर अगदी व्यवस्थित निघतात आणि तेवढेच चांगलेही लागतात, याशिवाय पौष्टिक सुद्धा आहेत हे डोसे। तर डोसे आपले जे आहेत ते तयार होत आहेत। तर त्याच्यासोबत आपण इथे चटणी बघूयात कशी करणार आहोत। तर तुम्ही नारळाची चटणी सुद्धा करू शकता, पण आज थोडीशी वेगळी चटणी करणार आहोत। तर ही जी शेंगदाण्याची चटणी घरात असते आपण तीच याच्यासोबत खाणार, तशीच्या तशी पण खाऊ शकता, पण याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट आणून सुद्धा ही खूप छान लागते। तर ही सोलापुरी चटणी आहे शेंगदाण्याची। जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा। तर या चटणीमध्ये आता इथे 1 वाटी हे दही घेतलेलं आहे, हे दही घालूयात। अशा प्रकारे जर तुम्ही चटणीला थोडीशी फोडणी दिली, थोडासा ट्विस्ट याच्यामध्ये दिलात तर ते आणखीनच छान लागतं। आता हे दही व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करायचंय, लागेल तसं पाणी घालायचंय जेणेकरून पातळ झालं पाहिजे। तर ही जी चटणी आपली झालेली आहे त्याच्यामध्ये फोडणी घालायची आहे। तेल, जिरे, हिंग, मोहरी एवढीच फोडणी याच्यामध्ये घालायची। तर या चटणीमध्ये मीठ आपण घातलेलं नाहीये, कारण शेंगदाण्याच्या चटणीत आधीच मीठ होतं। आणि आता चिमटभर साखर घालायची। साखर घातल्यानंतर ही कोथिंबीर। अशी सुद्धा ही चटणी खूप छान लागते, या प्रकारे एकदा नक्की करून बघा। तर इथे आपले डोसे जे आहेत नाचणीचे ते तयार आहेत आणि त्याच्यासोबत ही चटणी खूप छान होतात, खूप पौष्टिक नक्कीच आहेत आणि चवीला देखील चांगलेच लागतात आणि खूप पटकन होतात।
अशा प्रकारे नाचणीचे जे डोसे आहेत ते एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा। लाईक करा, भरपूरात भरपूर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।